शेतकरी बंधूंनो, कृषीधन ॲग्रो सर्व्हिसेसच्या मार्गदर्शनाखाली असलेला प्लॉट, मालकांचे नाव अजित मोटके सर, रिटायर मुख्याध्यापक यांचा हा प्लॉट आहे. आणि ह्या प्लॉटचे नियोजन सर्व कृषीधन मार्फत झालेलं आहे. आणि आता आपल्याला ऋषभ सांगतील की या प्लॉटचे नियोजन, ऋषभ पहिला लागण तारीख त्यापासून तुम्ही शेवटपर्यंत काय काय केलं आणि कशा पद्धतीने केलं हे सगळं आपण आता 2 मिनिट शेतकऱ्याशी सांगायचं आहे. आता लागणीला साहेबांच्या नियोजनाखालीच बेसल डोस वगैरे टाकून घेतलं आणि आता सध्या 7 महिने 10 दिवसाचा ऊस आहे आणि सर्वसाधारण 18 कांड्या ऊस आहे आणि आता गुंठ्याला टन प्लस पडा लागलाय 7 महिन्यामध्ये. 7 महिन्यामध्ये. आणि त्यानंतर सुरुवातीला आळवणी, परत ड्रिपला सोडणे, परत नंतरनं एक डोस दिला, तो भरणीला एक डोस, आणि त्यानंतर ड्रिपला मायामध्ये जवळजवळ 5 वेळा सोडलेला आहे. आणि पाऊस पडल्यानंतर ज्या 2-3 महिन्यात काही सोडलं नाही तरी पण ऊस चांगल्या प्रकारे पिकला आणि वजन वगैरे भरपूर यायला लागले याला. तर शेतकरी बंधूंनो, आता बघू शकता की 7 महिन्याचा ऊस आहे आणि 7 महिन्याच्या ऊस आमचा आणि आम्ही गुंठ्याला 1 टनाला पडत आहे. आणि सध्याचा प्लॉट आता रोपवाटिकेसाठी तोडणी करण्यात येत आहे. 7 महिन्याच्या मानानं ऊसाचं तुम्ही बघू शकता, लांडी वगैरे एक नंबर आहे. वेट पेऱ्यांची लांडी वगैरे एकसारखे स्टार्ट टू एंड. तळापासून जर बघितलं तर पेरे एक. नमस्कार. तरी स्वतः साहेब MSc ॲग्री असल्यामुळे आणि त्यांच्या नियोजनाखाली जर शेतकऱ्यांनी ऊस जर पिकवला तर 100% तुम्ही इतर नियोजन आणि साहेबांचं नियोजन घेतला तर कमीत कमी एकरी तुमचा 20 ते 25 टनाचं ॲव्हरेज वाढेल. आणि मुळात याला खर्च कमी केला आहे आम्ही, म्हणजे टोटलच 1 एकराला आमचा 18,000 रुपये खर्च आला आहे 7 महिन्यात. आणि 18,000मध्ये आता कमीत कमी त्यात 1 टनापेक्षा प्लस होईल म्हणते आम्ही, तेवढा ऊस वजन द्यायला आहे. तर इकडला एवढा गेला, यात 22 टन ऊस सुटला एवढ्यात. ते कमीत कमी 20 गुंठ होईल सुटलेलं ऊस, अजून 20 गुंठ आहे, त्यात 22 टन ऊस गेला आहे आता रोपवाटिकेत. आणि त्यामुळे सगळ्यांनी माझी विनंती आहे की सगळ्यांनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जर ऊस पिकवला तर खरोखरच तुमचं कमी उत्पादनात, कमी खर्चात जास्त उत्पादन मिळेल. धन्यवाद. धन्यवाद.